मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सो आज आहे संडे आणि आम्ही निघालो पार्टी करायला आमच्या एका फ्रेंडच्या घरी. सो बघू व्लॉग कसा होतो. आपला व्लॉग खूप दिवसात येतो आणि ही बघा माझी मैत्रीण बहीण आहे. सो आम्ही निघालो. आम्हाला अजून दोघं जण येतात. सो मी त्यांना पण पुढे दाखवतो. लेट्स गो. त्याच्यानंतर ते दोघं आम्हाला न्यायला आले आणि आता आम्ही फायनली निघालो. ही खूप म्हणजे रँडम ठरलेली ट्रिप किंवा पार्टी म्हणू शकता. आमचं म्हणजे अशी कधीच होत नाही की बाबा एकदम ठरले आणि आम्ही निघालो आहे. बट ह्या वेळेस तसं झालं आणि आम्ही तिच्या घरी फायनली पोचलो. सो बघूया पुढे. आम्ही पोचल्यात मृणाली दीदीच्या घरी. हाय हाय. आणि ती आहे रानात. तर चला मी तुम्हाला दाखवते. कुठे गेली रे? हा तीच आहे का? चोर चोर चोर. तर आता आम्ही पहिलं तर भाजणार आहोत शेंगा, कारण की आम्हाला शेंगा खायच्या होत्या भाजक्या. तर आम्ही पहिल्या भाजक्या शेंगा भाजून घेतो आणि नंतर मग आपल्या जो मेन मेनू आहे त्याला म्हणजे त्याची तयारी करूयात. आणि आता तुम्ही ती फक्त स्किल बघा, ती कढई उचलून कशी खाली ठेवते ती. तर काय आता मी बनवते इथे भेळ, कारण की आम्हाला भेळ खायची होती. सो बघू कशी भेळ बनतीये. भेळ भेळ भेळ. 10 रुपये प्लेट. या भेळ. तर बघा गाईस, मी कशी भेळ बनवली टेस्टी. मी एवढाच पदार्थ आहे की मी छान बनवू शकते. आणि आमचा असा प्लॅन होता की ती लोक यायच्यात, आम्हाला हे फटाफट खाऊन घ्यायचे. ते आम्ही भाजी शिजवत ठेवली आहे. भाजी करायचं तर आम्ही दोघी बनवत आहे. इथे काय बनवते तू? वाटण करतोय आम्ही. पावभाजी करणार आहे. आणि आम्ही आमच्या भावांसाठी आज ब्रदर्स डे, तर आम्ही केक पण बनवणार आहे. ते त्यांना माहित नाहीये. सो जी आमची केक करणार आहे तीच गेली आहे बाहेर. आता ती आम्ही अर्धी तयारी केली, आता बाकीची करणार आहोत. आणि इथे ही वाटण वगैरे करते. आणि आज आम्ही सगळे एवढं वाटलेलं आहे टोमॅटो. सगळे काय लोक ही बिर्याणी वगैरे बनवतात. आम्ही वेगळं काहीतरी बनवतो, पावभाजी. म्हणजे बनवली असेल तशी पण आम्ही बनवते न्यू स्टाईल मध्ये. सो बघू, आपण आज ब्रदर्स डे पण सेलिब्रेशन करणार आहे, त्याच्यासाठी आम्ही केक बनवणार आहे. सो जी केक बनवणार आहे ती आल्यानंतर आपण भेटूया. केक वाली आली, आता केक बनवती. काय आज केक बनवाय? ब्रदर नाही. सो मी केक सगळ्या भाज्या इथे शिजून झाल्यात आणि आता आम्ही ह्याचं हे बनवणार आहे, त्याला मॅश करणार आहे त्या भाज्यांना. आणि तशीच आमची एका साईडला केकची पण तयारी चाललेली, जेणेकरून आमचं सगळं फटाफट वगैरे उरकेल. सो बघू. त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी पण काहीतरी काम करावं, म्हणून मी केकची क्रीम बनवते. गाईज आता आम्ही पावभाजी तयार करायला घेतली आहे. म्हणजे आम्ही नाही करत, आमची दीदी करते, असं मी तिला दाखवते. काही करते ही स्वयंपाकात खूप एक्सपर्ट आहे. असं काही नाही, छान स्वयंपाक करते. म्हणून मला करायला लावते. मला घरी पण करायला लावतं आणि मला इथं पण करायला लावते ती. असं ते तू कधी देणार तुझ्या हातचा आम्हाला खायला घालणार? माझ्या इथे तयारी चालू आहे पावभाजीची.
गाईज आता आम्ही इथे केकची तयारी करतोय. काय करायचं पुढं? केक हाफ करणार आहे आणि त्याला मध्ये क्रीम लावणार आहे. हां, तेच आता केक फुगला नाही. मधनं शिरलाय ना नक्की. तर आता आमचं जेवण पण झालंय, ब्रदर्स डेचं सेलिब्रेशन पण झालं आणि आता आम्ही खेळतोय पकडापकडी. खूप दिवसातून म्हणजे असं खेळायला पण खूप मजा येते. आपले सगळे फ्रेंड्स सोबत असल्यानंतर तर मजा येणारच. आणि आम्ही खूप दिवसातून भेटलेलो. मागची आपली ट्रिप जी जनरेशनची झाली त्याच्यानंतर आम्ही कट्टू आत्ता भेटलेलो. सो आजचा दिवस खूप छान गेला, खूप मस्त गेला, आनंदात गेला. आणि आता बघू पुढची ट्रिप कोणती होती किंवा पुढचा व्लॉग कोणता आहे. तर तो हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.